सिंगलला कन्वर्ट केलं. 6 एकेरी या धावसंख्येच्या मदतीने धावफलक खुलं केलं. जावळे टीमच्या अगेन्स्ट फाईट करत असताना भिंगार टीमच्या धावफलकावरती 1 हा अंक तुम्ही पाहताय. क्षेत्ररक्षण फार चांगलं सजवलंय. राहुल घरत यांच्या माध्यमातून फार चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं जातंय गोलंदाजासाठी. आउटसाइड यॉर्कर पाहायला मिळाला. बॅटम बॉलचा कोणताच संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची होतीये सांगता. 38चं हे क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. पॉवर प्लेची ही पहिलं षटक. क्षेत्ररक्षणाच्या प्रतिबंधात्मक हे षटक तुम्ही पाहताय. दोनच क्षेत्ररक्षक तुम्हाला सीमारेषेलगत पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये तर एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये. चेंडूला फेकून दिला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. सामन्यातील पहिला नजाकतवाला फटका साहिल जगेच्या बॅट मधून येतोय हा षटकार. युवा खेळाडूंना प्राधान्य द्या तुम्ही, तेव्हाच तुमचं नाव मोठं होईल. आघाडीचा खेळाडू नॉन स्ट्राइक एंड वरती असताना हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने लिहिलाय. फटकेबाजी चेंडू सीमा रेषे पलीकडे जात 4 या धावसंख्येसाठी. मी सुरुवातीलाच म्हटलं माझ्या समालोचन क्षेत्रातील आपण पाहिलं पहिलं पारितोषिक कोणी दिलं असेल ते मयूर शेठ पाटील साहेबांचं होतं. जे नरेंद्र पाटील कैरे यांची जी स्पर्धा होती अचानक कला सांस्कृतिक मंडळात मोबाळा या क्रीडांगणावरती, त्यावेळेस 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. त्यांनी माझ्या समालोचनासाठी, गुणलेखकासाठी आणि माझ्या साथी समालोचकासाठी पुन्हा एकदा 500चा कॅश प्राइज दिला. त्यांचा आयोजकांच्या माध्यमातून मी मनपूर्वक स्वागत करतो. गोलंदाजीच्या पटलावरती पुन्हा एकदा सज्ज. बॅकफुटला जाऊन फुलचा पटका केलाय सक्सेसफुल. मी ठरलो हिरो, दाखवून देतोय षटकार. जाऊन पोहोचलं 17 या अंकांवरती. काय अफलातून फलंदाजी साहिल जगे यांच्या माध्यमातून. खरं तर युवा खेळाडू आहे आणि युवा खेळाडूचं प्रतिनिधित्व कसं असावं ते संघाच्या कर्तृत्वाला पेलणारं असावं. 19 वर्षाचा हा खेळाडू धर्मेंद्र घोगरे समोर अतिशय चांगली फलंदाजी करतोय. टॅप करायचं होतं कव्हरच्या दिशेनं, मात्र चेंडू आणि फळीचा हवा तसा संपर्क पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 2 षटकार 1 सिंगल एका चौकाराच्या बरोबरीनं धावसंख्या पोहोचली ती 17 या अंकांवरती. आदरणीय सन्मानित मयूर शेठ पाटील, अजय शेठ माळी आणि राजेश शेठ भंडारकर साहेब या स्पर्धेतून प्रस्थान होत आहेत. आपला अमूल्य वेळ न्यू स्टार सामने आयोजित आमदार ट्रॉफी 2024 या स्पर्धेत आपण आलात. स्पर्धेची शोभा वाढवली आणि स्पर्धेला आपण आर्थिक सहाय्य केलं, त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून संपूर्ण कॉम्बॉक्सच्या वतीनं आपलं मनपूर्वक सुस्वागतम. साहिल जगेने तर चांगली सुरुवात करून दिली आहे टीम चेतेश्वर भिंगार संघाला. मयूर शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून तब्बल 5,000चं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलंय. त्यांचा देखील आम्ही आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय.
या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत काय घडलं? निर्धाव चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या स्थिर झाली. आम्ही म्हणतो 12 मॅन कहा महत्वाचा. ज्यावेळेस गुणलेखक आणि समालोचक बिझी असतात त्यावेळेस त्यांच्यावरती कडी नजर ठेवण्याचं काम 12वा प्रतिनिधित्व करतो. यावेळेस सिंगल आली. सिंगलच्या बरोबरी धावसंख्येमध्ये बदल तुम्ही पाहता. पहिल्या षटकात धावसंख्या 17 पाहायला मिळाली. या षटकातील पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर आली सिंगल. धावसंख्या पोहोचली एकूण 18 या अंकांवरती. चांगल्या गोलंदाजीचं प्रतिनिधित्व या षटकामध्ये करावं लागेल. चेतेश्वर भिंगार संघाच्या अगेन्स्ट खेळताना कथेश्वर भिंगार संघाच्या अगेन्स्ट खेळताना जावळे टीमच्या गोलंदाजाने या ठिकाणी चांगली कामगिरी प्रस्थापित करावी लागेल. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळाला. गुड लाईन स्पॉटची ही डिलिव्हरी, चेंडूची फेकी आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची होती. सांगत त्या बॅटम बॉलचा कोणताच संपर्क नाही. शरीरापासून या चेंडूला दूर ठेवलं आणि निर्धाव चेंडूच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये बदल पाहिला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या 3 चेंडूवरती 7 ही धावसंख्या होती. त्यानंतरच्या पुढील 2 चेंडूवरती 10 ही धावसंख्या आली आणि चांगल्या धावसंख्येला रूपांतरित केला. चेंडू हवेमध्ये कॉटन बॉलच्या स्वरूपानं पहिला फलंदाज होईल बाद. ज्यानं या धावसंख्येला रूपांतरित केलं होतं मोठ्या धावसंख्येमध्ये तो खेळाडू होता कोण विसरेल तो भाऊचा धक्का आणि कोण विसरेल अग्री कोळ्यांची ती मच्छी. मित्रांनो, मुंबई माझी आणि मी मुंबईचा. मुंबईमध्ये नाही चालणार कुणाची, चालेल फक्त मराठी माणसाची आणि अग्री कोळ्याची. फार चांगलं संगीत माऊली डीजे यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. मात्र मागच्या चेंडूवरती गेली विकेट. इकॉनॉमिकल एव्हरेजचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. 4 बॉलमध्ये 1 धाव आणि 1 फलंदाज बाद केला जातोय. मात्र हा चेंडू सीमा रेषेच्या जवळ. एकाग्रता चेंडूवरती कायम, नजर शेवटपर्यंत. मात्र चेंडूवरती शेवटच्या क्षणाला हातावरून बोट फिराली आणि चेंडू जमिनीला, भूमीला, पृथ्वीला स्पर्श करताना पाहायला मिळाला. एकेरी धावसंख्येच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरकलं जात आहे ते 19 या अंकांवरती. मिळालेलं जीवदान भिंगार टीमला मोठ्या धावसंख्येमध्ये बदल करेल का? सौरभ पाटील हा खेळाडू. ऑन स्ट्राइक धर्मेंद्र. या फटक्यांसाठी हा खेळाडू जाणला जातो. चेंडूला फेकून दिला डीपेस्टर कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. धर्मेंद्र घोगरेच्या बॅट मधून येतोय षटकार. प्रूफ रायटर नवनाथ साहेब यांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. मात्र मागच्या चेंडूवरती आला षटकार आणि षटकाराच्या बरोबरीनं त्या षटकात धावसंख्या आली 7. पहिल्या षटकात धावसंख्या 17. या षटकामध्ये 8. कॅल्क्युलेशन झालं 12.50च्या सरासरीनं 25. प्रोजेक्ट स्कोर सांगतोय आपल्याला, अंदाजक धावफलक सांगतोय किमान 55 ते 50 धावापर्यंत धावफलक उभारण्याची क्षमता या टीमकडे आहे. मात्र त्यापेक्षा अधिक देखील पाहायला मिळू शकते. कदाचित धर्मेंद्र घोगरे हा खेळाडू शेवटपर्यंत मैदानावरती पाहायला मिळाला. तर गोलंदाजीसाठी प्रदीप कडू. सौरभ पाटील बॅटीच्या आतली कडा लागली आणि यष्टीरक्षक नशिबाची साथ. दुहेरी धावसंख्या पूर्ण 3ऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि या तिहेरी धावसंख्येच्या मदतीनं
धाव फलक पुढे सरलं 28 अंकांवरती. म्हणून मित्रांनो आम्ही सांगत असतो, चुकत जाल घडत जाल, बिघडलेल्या वाटेवरती शिकत जाल, शिकलेल्या वाटेवरती प्रयत्न करत चाल, मात्र प्रयत्न सोडत नका जाऊ. या ठिकाणी प्रयत्न सोडले मात्र नशिबाची साथ मिळाली. मित्रांनो चौकार बचावला, एकेरी धावसंख्येचा बचाव झाला, धावसंख्या सरली 28 या अंकांवरती. बॅट अँड बॉलचा कोणताच संपर्क नाही आहे, चेंडू आणि फळीचा संपर्क राहिला नाही. निर्धाव चेंडू चांगली फटकेबाजी साकारायची आहे. फर्स्ट स्लिप, फाईन स्लिप, गल्ली, मिड ऑन, मिड ऑफ. बॅटीच्या आतील कडा, फाईन स्लिप मध्ये चेंडू थोडस फंबल आणि त्या फंबलचा फायदा एकेरी या धावसंख्येमध्ये पाहायला मिळाला. 29 लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी गमावल्यानंतर 29 ही धावसंख्या आपल्याला स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते. चांगल्या गोलंदाजीचा प्राप्तांक आपल्याला क्रीडांगणामध्ये पाहायला मिळते जावळे टीमच्या माध्यमातून. निलेश इलेव्हन जावळे चांगला खेळ मैदानामध्ये साकार करतोय. बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला जातोय. एकेरी धावसंख्येच्या प्राप्तांकानं धाव फलक पुढे सरकेल. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 8, 2 षटकानंतर 25 ही धावसंख्या होती. मात्र या खेळीचं चित्र जर आपण पाहिलं, साहिल जगेचा खेळ वगळला तर कोणत्याही खेळाडूला आतापर्यंत मोठे फटके खेळता आले नाही आहेत. म्हणून प्रदीप हा गोलंदाज चांगली कामगिरी मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज क्रमांक 3, फलंदाज क्रमांक 1 धर्मेंद्र घोगरे होतो या चेंडूवरती झेलबाद. माऊली डीजे मोठा फलंदाज होते या चेंडूवरती बाद. मात्र विनायक पाटील उजव्या हाताचे खेळाडू जातील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रदीप. बॅटीच्या आतील कडा लागली, त्यानंतर शरीराचा वेध घेतला. हा चेंडू शॉर्ट मिड विकेट मध्ये, एकेरीला दुहेरीमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न असफल राहिला. फलंदाज धावचीच्या स्वरूपाने होतोय बाद. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला सूचना देतोय संपवायचं, याची नोंद आपण घ्यायची आहे. धावसंख्या आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 8, 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या होती 25.
30 या अंकांवरती. धावफलक 31, 31 ही धावफलक पाहायला मिळत आहे. 2 षटकामध्ये होती ती 25 ही धावसंख्या. साहिल नाईक यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातं. आडव्या बॅटनं हा फटका खेळायचा प्रयत्न अपयशी राहिला. अजून एका फलंदाजाला करावा लागतो या ठिकाणी परतीचा प्रवास. डीजे लाव गाणी तुझे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एकच धाव या चेंडूवरती प्राप्त केली जाते. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक आपण जर पाहिलं तर धावफलक उच्च स्थानी होतं. ज्यावेळेस साहिल जगे हा खेळाडू मैदानावरती 19 वर्षाचा फटकेबाजी करत होता त्यावेळेस काय अफलातून स्टार्टनं सुरुवात केली होती, मात्र सुरुवातीला थांबवलं. धर्मेंद्र घोगरे, सौरभ पाटील, विनायक पाटील यांसारख्या खेळाडूंना मैदानाच्या बाहेर पाठवलं. आणि आता धावसंख्या चेंडू हव्यामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. अजून एका खेळाडूला करावा लागतोय परतीचा प्रवास. पोहोचेल मात्र प्रयत्न सोडले नाहीयेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या जावळे टीमनं. आणि त्या प्रयत्नांना आता यश येताना पाहायला मिळतं. असं म्हटलं जातं आघाडीचे गोलंदाज चांगले पाहायला मिळतात आणि स्लॉग ओव्हर मध्ये आक्रमण करण्याची संधी मिळते. आघाडीच्या गोलंदाजावरती केलं आक्रमण आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये केलं जात आहे इकॉनॉमिकल ऍव्हरेजची गोलंदाजी. खरं तर पनवेल विभागातील हे दोन्ही संघ एकमेकांच्या आगेस अनेक वेळा खेळले असतील, मात्र या मॅच मध्ये दुहेरी धावसंख्या प्राप्तांक केली जाते आणि दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 36 या अंकांवरती. 36 लॉस ऑफ
35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहावयास मिळतात। आतापर्यंत 5 गडी बाद झालेत फलंदाजी करणाऱ्या भिंगार टीमचे। फुल लाईन डिलिव्हरी, चेंडूला फेकून दिला डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, डावाची समाप्ती। का 42 धावसंख्या सक्षमपणे डिफेंड करण्यामध्ये भिंगार संघ चांगले खेळाडूपेक्षा चांगले क्षेत्ररक्षण करेल का त्या चांगल्या क्षेत्ररक्षणाविरुद्ध चांगलं आक्रमण मैदानावरती जावळे टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल। ऐकूया आपण दुसऱ्या डावामध्ये आणि आजच्या संपूर्ण उत्तरार्ध आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे सदस्य, कालापूर समालोचन असोसिएशनचे दमदार समालोचक पंढरीनाथजी पवार सर। तुर्तास मी या ठिकाणी थांबतो। मला या स्पर्धेमध्ये बोलवलं, मला या स्पर्धेमध्ये बहुमान मिळवून दिलात, त्यामुळे संदेशजी पाटील साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीम, संदीपदादा पाटील साहेब आणि संदेशजी गजानन पाटील, विनोदजी महादेव पाटील, सचिनजी गजानन पाटील साहेब, या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तुर्तास मी या ठिकाणी थांबतो। जोडले जातील त्यांना देखील आपण धन्यवाद देऊया। आज मात्र आपण पाहिले असेल चांगल्या अशा एकसे बडकर एक अशा लढती ठसन वासुदेव सर आज मैदानामध्ये पाहायला मिळते। मात्र सर्वात जास्त वेळ जो गेला असेल ना ते पोसरी आणि या जो आपण पाहिला बलवली या दोन टीममध्ये दोन संघात 20 मिनिटाच्या पेक्षा जास्त वेळ आयोजकांचा एक्स्ट्रा घेतला आहे। मात्र मॅच ही तशी होती आपण पाहिलं असेल वासुदेव दादा, कारण का मॅच पाहिले असेल ना पण तर मॅच चांगली होती आणि अशा मॅच जर असताना मग त्यावेळेस मात्र आयोजकांना सुद्धा मग माझं बरंचसं या ठिकाणी जागृत राहायला लागतोय। तमाम क्रीडा प्रेमींचं आपण या ठिकाणी स्वागत करूया। जे लाईव्हला जोडले असतील ते समर्थ लाईव्हच्या माध्यमातून त्यांचं देखील आम्ही सरचे स्वागत करतो। या आमदार ट्रॉफीमध्ये पहिल्या फेरीची तिसरी लढत आणि चौथीची मॅच असेल तर दोन्ही टीमने आपल्या लगेचच या ठिकाणी स्टेजशी संपर्क करा। निलेश जावळे त्यांच्या विरोधात करतेश्वर मोठे भिंगार अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। 41 धावा लागले धावफलकावरती आणि 42 धावसंख्येचा पाठलाग करत जावळे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये प्रसाद घरत आणि राहुल घरत।
मेन पंच आपण पाहतोय दिलीप ठाकूर आणि भिंगार संघाच्या माध्यमातून पहिलं मॅन्डेटरी पॉवरच्या षटकासाठी प्रतीक घोगरे एक जबरदस्त हा अष्टपैलू हा गोलंदाजी नेहमीच करत असतो. मात्र आज पाहूया जावळे संघाच्या बरोबर कशी कामगिरी करेल. दोन्ही संघ जर आपण पाहिले असेल तुल्य पण आहेत, दोन्ही संघ आपण पाहिले असेल एकाच कॅलिबरचे आहेत. मात्र पाहूया कुठल्या संघाला या ठिकाणी विजय प्राप्त करण्याची संधी मिळेल येणारी काल आणि वेळ तीच ठरवणार आहे. याच्या अगोदरची आपण सेकंड राऊंडची जी मॅच पाहिली असेल ना, जबरदस्त मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत ती मॅच रंगली होती. मात्र तो सामना न्यू गोल्ड पोस्टरी संघानं विजय संपादन केलं होतं. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑनसाईडमध्ये प्रयत्न मात्र या ठिकाणी सफल ठरलं आणि फलंदाज गोलंदाज प्रतीक घोगरे ज्याने सुरुवात चांगली करून दिली ते कर्तेश्वर मोठे भिंगार संघासाठी. बारक्या कोंडिलकर एक मोठं नाव, त्याची उणीव वारंवार या ठिकाणी या संघाला आपण जाणवताना पाहिली आहे. आणि ज्या ज्या वेळेस मोठी स्पर्धा कुठली असते ना त्यावेळेस कर्तेश्वर मोठे भिंगार त्या बारक्यासाठी एक जागा मोकळी ठेवून 10 खेळाडूच फक्त मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण बऱ्याच वर्षांनी पाहिलं आहे. धर्मेंद्र घोगरे बायकर मॅन्स मैदानाच्या आतमध्ये सुरुवात चांगली करून आपल्या संघाला दिली होती आणि या 42 धावसंख्येचा संरक्षण करत असताना प्रतीक घोगरेने 2 चेंडू अप्रतिम असे टाकले. मात्र पहिला चेंडू आलेला डॉट, त्याच्यानंतर आलेला वाईट बॉल. हा फुलेरेंचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय. प्रतीक घोगरे गोलंदाज आपण पाहिलं असेल ना तर टर्न करण्यात माहिरा गोलंदाज आहे. विनस्विन आउटस्विन आणि दोन्ही बाजूने टर्न करणारा हा जो गोलंदाज आहे आणि ज्याने आतापर्यंत एक वाईटच्या मदत एक धाव खर्ची केली आहे. 2 चेंडू ते समाप्त झालेत. या 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रतीक राईट आर्म वर तो विकेटनं गोलंदाजी करत असताना विकेटवरती बॅटवाला ब्रश होते आणि एक धाव मात्र या चेंडूवरती पूर्ण होते आणि एका धावसंख्येच्या बरोबर तलेखार संघ उपस्थित झाला. त्यांच्या अपोजिट मोफाडावाडी. चला शुभम नाईक आपण आला असेल तर लगेच टॉस साठी या ठिकाणी अपोजिट टीम संघ आपल्या इथे दाखल झालेला आहे. पहिल्या फेरीची चौथी लढत आपण पाहतोय. झरीमरी वडापाव सेंटरचे प्रॉपर्टी आमचे मालक मंगेश मात्रे यांच्या माध्यमातून या स्टेजवरती आपण पाहिलं असेल आयोजकांसाठी 3 दिवस लागणारे जे स्नॅक्सची सोय असेल किंवा आपण तो नाश्ता त्यांच्या माध्यमातून मोफत देण्यात आला. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत. मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहतो स्ट्रायकर एंडवरती आलेले फलंदाज राहुल घरात. प्रतीक राऊंड द विकेट आता गोलंदाजी करतोय. सुंदर चेंडू आणि हा चेंडूवरती आपण पाहतोय बघा आमचे कबुली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आमचे परम मित्र आदरणीय रूपचंद दादा पोलेकर ही लाईव्ह मॅच एन्जॉय करतात. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला शुभेच्छा देतात. आणि आमच्या शिवा बैलाचे मालक स्वप्नील लबडे रेफर आहे का, तिसऱ्या पंचाकडे आता निर्णय हा रेफर गेलाय. पाहूया दूध का दूध और पाणी का पाणी. तेजस देशमुख आता या ठिकाणी प्रस्थान करतात. तेजस धन्यवाद आपल्या. शिवा बैलाचे मालक आपण म्हणतो आमचे स्वप्नील दादा लबडे आणि कोंबिवली शिवसेना शाखा प्रमुख आमचे निलेश मामुनकर रूपचंद दादा पोलेकर लाईव्ह मॅच पाहतात. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करून आयोजकापर्यंत आपल्या शुभेच्छा आम्ही पोहोचत आहोत. बघूया ठिकाणी आपण त्या तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय रेफर केलाय. आयोजक आमचे संदेश पाटील यांच्याकडून आता काय निर्णय असेल सर्वांच्या नजरा आता या ठिकाणी आमच्या स्टेजकडे लागलेले आहेत. आउट आहे. झेल पकडलेला आहे मात्र फलंदाज बाद झालेले आहेत आणि हेच हवं होतं. तिथे आपण पाहिलं असेल कर्तेश्वर मोठे भिंगार संघाला आणि पहिली विकेट या ठिकाणी मिळाली आहे. चला मोफाडावाडी संघ आपण आलेत का, आपण उपस्थित असेल तर टॉस साठी लगेच स्टेजची संपर्क करा. ओ टू डीजे
चांगली मॅच होईल याच्यामध्ये शंका नाही आहे. या आमदार ट्रॉफी मध्ये आपण पाहतो आज दुसरा दिवस आमदार ट्रॉफीचा आणि पहिल्या फेरीतील तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना 2 धावा सहजरित्या चित्त्याच्या चपळाईने पूर्ण दिलेले आणि या 2 धावसंख्येच्या बरोबर 4 धावा लागले त्या धावफलकावरती. 42 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. 38 धावसंख्येची अजूनही गरज आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. गोलंदाज प्रतीक गोगरे कासप विलेज एंडच्या बाजूनं, जिथे आपण पाहतो तो मेन कॅमेरा आहे, त्यांच्या एंडनं गोलंदाजी करतोय ओव्हर विकेटनं. हा सुंदर चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना जमीन लगतचा फटका ऑन साइड मध्ये जातोय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण साहिल जगे यांच्या माध्यमातून केला जातोय. पंचाचा मात्र इशारा आलेला आहे की पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकामध्ये एक फलंदाज बाद झालाय. 5 धावा लागल्या धाव फलकावरती. आता समीकरण येऊन टेपलेलं आहे विजयासाठी. 18 उंची जास्त झाली, लांबी कमी झाली आणि त्याच्यानंतर फलंदाज बाद साहिल जगी. अपोजिट संघ या ठिकाणी आपली वाट पाहतोय. तर आपणास विनंती असेल की आपण स्टेजचे संपर्क करा. पहिल्या फेरीची शेवटची मॅच मोफाडा वाडी आणि त्यांच्या विरोधात तलेखार. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. भेदकता आक्रमकता दाखवतो हा गोलंदाज. डॉट बॉल. गोलंदाजी दर्जा आतापर्यंत आपण पाहिलेला आहे तो करतेश्वर मोठे भिंगार संघाचा. पहिल्या षटकामध्ये प्रतीकनं पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केले. 5 महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवून दिली आहे आणि गोलंदाज साहिल जगे. 1 धाव मात्र या चेंडूवरती पूर्ण केली जात आहे. संदीपदादा पाटील या मंडळाचे सर्व आणि त्यांच्यावर असणाऱ्या सर्वांचं प्रेम. हर्ष पाटील सुपुत्र देखील त्यांच्या या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. 0505 ब्रँड आहे खरं तर संदीपदादा पाटील यांचा. त्यांचंही आपण स्वागत करूया. बरीचशीच मंडळी आम्ही ज्यांना निमंत्रण दिलं आहे ते सर्व मंडळी या स्पर्धेला चांगली अशी भेट देऊन जात आहेत. या मंडळावरती असलेलं प्रेम. दोन्ही संघादरम्यान टॉस केला जातोय. तलेखार आणि त्यांच्या विरोधात मोफाडावाडी. डॉट बॉल. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तलेखार संघाने टॉस जिंकलेला निर्णय कालवा आणि या चेंडूवरती केलेला आक्रमण स्टँडर्ड डिलेवर
चेंडूला फेकून दिलाय, त्याचा स्लॉट मध्ये गेलाय, त्याला बरोबर प्लॉट मध्ये पाठवलाय षटकारासाठी. दोन षटकं संपली, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक ते लागले. 18 धावता, 12 चेंडू मध्ये 24 धाव संख्येची आता विजयासाठी गरज आहे. गोलंदाज आपण पाहतोय प्रीतम घोगरे. फलंदाजी मध्ये काय चमत्कार दाखवता आला नाही, मात्र आता गोलंदाजी मध्ये पहिल्या चेंडूची सुरुवात चांगली करून दिली आहे. जिथे 12-24 समीकरण होतं, जिथे 11-24 समीकरण येऊन टेपलेलं आहे. हा सुंदर चेंडू गॅप शोधले गावर आणि आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला दिशा दिली आहे, ते सीमारेषेच्या बाहेर 4 धाव संख्येची. आलेल्या मोक्याच्या क्षणामध्ये चौकार, जिथे आता 20 धाव संख्येची गरज आहे. येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 10 बॉल 20 धाव संख्येची गरज. हा स्लोअरचा चेंडू, गती थोडीशी आपण पहिल्यास कमी केली. चेंज ऑफ पेसच्या चेंडूवरती पाहायला मिळालं, जिथे 10 चेंडू 20चं समीकरण होतं, जिथे आता 9 चेंडू मध्ये गरज आहे. आपण बघतोय 20 धाव संख्येची. 12 चेंडू 20चा आपण 24चं समीकरण जर पाहिलं त्या चौकारानं चांगली गोलंदाजी. गोलंदाज प्रीतम घोगरे. जरी चौकाराचा मार खाल्ला असेल, मात्र बघा या ठिकाणी पहिला चेंडू डॉट, त्याच्यात चौकार आणि 2 चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी करतोय ते करतेश्वर मोठे भिंगारसाठी. चेंडू समजत नाहीत फलंदाजाला. स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय प्रसाद घरत आणि मनीषच्या बॅटमध्ये आपण एक चौकार पाहिले, मात्र प्रसाद सलामी आलेला फलंदाज अजून विकेटवरती 2 षटकार त्यांचे आपण पाहिलेत. मात्र पाहूया, मात्र चांगली गोलंदाजी आता सुरू आहे ती प्रीतम यांची. बघा एक चौकार जर गेला नसताना कदाचित निर्धाव षटकाची एक षटक आपल्याला ठिकाणी पाहायला मिळालं असतं. आणि जिथं 12 चेंडू 24चं समीकरण होतं, एक चौकार राहिला. आणि जिथं आपण पाहिलं असता प्रसादला स्ट्राईक हवी होती, ते प्रसाद आता स्ट्राईक वरती असतील. आणि आता विजयासाठी गरज आहे 6 चेंडू मध्ये 20 धावसंख्येची. विनायक पाटील. याच्यानंतरची एक मोठी मॅच एकता मोपाडावाडी आणि त्यांच्या विरोधात आर्या 11 तलेकर संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल ना तो आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि हा क्षेत्ररक्षण ना तर शुभम तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. आणि या ठिकाणी खेळाडू कक्ष त्या कॉमेंट्री बॉक्सच्या ठिकाणी आम्ही उपलब्ध केलं आहे, तिथे आपण सर्व स्क्वॉड घेऊन यायचं आहे. 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज. गोलंदाज विनायक पाटील. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. डॉट चेंडू दिले समाप्ती. 5 बॉल 20 धावसंख्येची गरज. 5 गेंदे
20 रन की जरूरत। धर्मेंद्र घोगरे मात्र एसटीएनच्या पाठी बघून सर्व सूत्र तिथून आणले जात आहेत। भिंत आहे मात्र बहुत चांगला क्षेत्ररक्षण आतापर्यंत होतोय। कुठला टेन्शन दबाव नाही, प्रेशर नाही आहे, प्रेशर पूर्णपणे क्रिएट केलंय आतापर्यंत आपण पाहिलं असेल ना तर ते जावळी संघावरती 20 धावसंख्येची आता गरज आहे, मात्र चेंडू शिल्लक असतील ते 4। विनायक चेंडूला बाउन्स केलाय, डॉट बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल। आता बॅटच्या सहाय्याने खरं तर मोठे फटके येण्याला हवे होते, जिथे मात्र मोठे भिंगार संघाचे जे गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना मात्र या चेंडूवरती केलेलं आक्रमण आणि या अशाच फटक्यांची आता गरज आहे ते सध्याच्या घडीला जावळे संघाला। आता येऊन टेपलेला आहे गोलंदाज, एखादी चुकी, एखादा नोबॉल किंवा त्याच्यावरती एखादा मोठा फटका प्रहार जर झाला तर सामन्यामध्ये संधी मिळू शकेल ते जावळे संघाला। मात्र या चेंडू त्याला चौकार। 1 10। फलंदाज प्रसाद घरत प्रयत्न मात्र संघ चांगले करतोय, मात्र आता बेल निघून गेली आहे। 1 चेंडू आणि आता 10 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी। कर्तेश्वर मोठे भिंगार आणि त्यांच्या विरोधात आपण निलेश अलिवन जावळे आणि हा सामना जिंकलाय तो 39-39 कर्तेश्वर मोठे भिंगार या नावाने आज संघ खेळतोय आणि त्या संघाने विजय पहिल्या सामन्यामध्ये संपादन केलाय। जावले टीम चांगला खेळ आपण केला, मात्र या स्पर्धेत